कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त शोभायात्रा. संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे, गोपीनाथ चाकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सकाळी 9 वाजता श्री राजराजेश्वर मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात होईल. ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा जय हिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी रोड मार्गे स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल येथे पोहोचणार आहे. त्यानंतर रितसर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. उद्घाटन कार्यक्रमासाठी श्री ज्वालामा मंदिर पीठाधीश्वर श्री अशोक महाराज, राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे, वंचित बहुजन आघाडी संस्थापक ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, समाजसेविका श्रीमती रेखाताई कदम, माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे, अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय सल्लागार राजेंद्र शेठ आहेर, अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्राध्यक्ष बालाजी शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ ठाकरे गुरुजी असतील. या कार्यक्रमासाठी आमदार अमोल मेटकरी, एकनाथ बोरले, राजेंद्र खैरनार, आमदार रणधीर सावरकर, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार रवी राणा, आमदार नितीन देशमुख, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार डॉक्टर दशरथ भांडे, बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संगीता आढाव, माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील, कृषी कीर्तनकर महादेव भुईबार, संजय खडसे, बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, बाळ मुकुंद भेरड, जयंत मसने, विजय अग्रवाल, डॉक्टर अशोक ओळवे, गिरीश गोखले, प्राध्यापक संतोष सुशे, ॲडव्होकेट संतोष राहटे, सुगत वाघमारे, गोपाल राऊत आदींना निमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमात संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनातून विचार पेरणारे सप्त खंजेरी वादक अक्षयपाल महाराज यांचे कीर्तन राहणार आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे, गोपीनाथ चाकर यांनी पत्रकार परिषदेत केलंय. यावेळी प्रेमसेठ कनुजिया, सचिन शाहकार, पुरुषोत्तम आडुळकर, हरीश मस्के, दादाराव बाबुळकर, ॲडव्होकेट विजयकुमार शिर्ले, सौ मीना कवडे, आकाश कवडे, सर्वेश बुंदेले, सुधाकर बावस्कार, विलास मोकळकर, राजू मंजुळकर, रवी श्रीवास, महेश पालकर, प्रशांत मानकर, गणेश ढहाके, नीलकंठ जयराज, शिव पवार, हरीश बुंदेले, राजीव कनुजिया, पवन कनुजिया, राजेंद्र कनुजिया, मनीष कानुजिया, भोला परदेसी, अनिल बुंदेले, राजेश चंदन बटवे, कुंदन बोरकुटे, अशोक बुंदेले, कृष्णदास चंदूरकर, राजेश चौधरी, अक्षय शाहकार, पुरुषोत्तम चाकर, नरेश डोंगरे यासह श्री संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समितीचे सदस्य, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन. येणाऱ्या 23 तारखेला संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीनिमित्त गेल्या 13 वर्षापासून आपण गाडगेबाबाची जयंती अकोला जिल्हा येथे समितीच्या वतीनं साजरी करत असतो. याही वर्षीसुद्धा संत गाडगेबाबा जयंती समितीच्या वतीने 23 तारखेला सकाळी 8:30 वाजता बैलजोळी पोळा चौक इथून संत गाडगेबाबाचे पूजन करून एक भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक राजेश्वर मंदिर, जय हिंद चौक मार्गे प्रमिलाताई ओक हॉल याचा समारोप होणार आहे आणि सिटी कोतवालीजवळ माननीय महादेवरावजी भुईबार यांचं संत गाडगेबाबाच्या वेशात जे बांद्रा पोलीस स्टेशनच्या समोर संत गाडगेबाबांनी शेवटचं कीर्तन केलं होतं, त्या कीर्तनाची प्रतिकृती म्हणून महादेवरावजी भुईबार तिथे कीर्तन करणार आहेत. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमामध्ये या जिल्ह्यामध्ये संत गाडगेबाबाच्या दशसूत्री तत्वावर जी मंडळी मुक्या प्राण्यांची सेवा करत असेल, दारूबंदीसाठी उठाव करत असेल, एखाद्या गावात दारूचं दुकान हटवत असेल, एखादं गाव दारूबंदीचा ठराव घेत असेल, अशा गाडगेबाबाच्या दशसूत्री कार्यक्रमावर जे कोणी मंडळी या जिल्ह्यामध्ये काम करते त्यांचे सत्कार घेणार येणार आहे. आणि तदनंतर अक्षयपाल महाराज, सप्तखंजेरी वादक यांचं संत गाडगेबाबाच्या विचारावर प्रबोधनसुद्धा होणार आहे आणि अशा सन्माननीय व्यक्तींचा तिथं सन्मान करून कार्यक्रमाचा समारोप केला जाईल. आमच्या विदर्भ टाइम्स YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.